पण स्वयंपाक करताना जास्त चांगलं कोणाचं स्वर्गाचा आहे? सरदाच चांगली पाहिजे, धाकटी मुलगी. नाही, मी डिसअग्री करतो. बाकीचे तेवढाच चांगला आहे स्वयंपाक करते. एकदा परत तुम्हाला एकदा घरी बोलवलं पाहिजे जेवाय. चांदीची बॉक्स होती, त्यात परत चांदीचा अनर्सा होता एक. चितळ्यांचा जावई तुम्ही होणार म्हणजे तेवढं आपल्याला जाणीव नसते, पण ते झाल्यावर त्याची जाणीव होते. आई आमची करायची चहा आणि वरचा दुधावरचा फेस काढून त्या प्रत्येकाच्या चहात घालायची. आम्हाला यांची खूप मजा वाटायची की हे सगळे 6-6:30 वाजता बरोबर चहाचा वास यायचा. ऑरेंज पिको चहा तेव्हा वापरायचे. आजी त्या चहावरचा फेस काढून चहात घालायची. त्या दिवशी आम्ही सकाळी पुढील 8 दिवसाचं काय प्लॅनिंग करावं लागेल, काय आपल्याला कमी पडेल, किती चक्का लागेल, किती दूध जास्ती मागवावं लागेल, किती बासुंदी लागेल, किती जिलबी लागेल, हे सगळं त्यावेळेला आम्ही ठरवायचो. म्हणजे हे एक प्रकारचं फॅमिली बॉन्डिंग पण होतं आणि त्यात धंद्याचंही डिस्कशन केलं जायचं. सो आम्ही लहान मुलं त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स भरली, राऊंड टेबल कॉन्फरन्स, चला चहा प्यायला जाऊया. आणि तो चहाही स्पेशल होता कारण जस्ट पाणी उकळून त्यात चहा घालायचे, झाकण ठेवून गॅस बंद, म्हणजे त्याच्यात फ्लेवर जास्त होता आणि ऑफकोर्स आजीची मायेची ऊब त्यात होती. अधिक बसाचं वाढ म्हणून चांदीची हे दिली होती, अनर्सा दिला होता. हा आपला बाकी होते आदर्श, एक मधला जो आदर्श आहे तो फक्त चांदीचा होता. फार आवडायची आम्हाला सासूबाईंचे पदार्थ. त्याखाली पुरणपोळी, कुठं या आदर्शे, कुठं करंज्या, असं बरंच करायच्या. छान लाड चाललेत अधिकाच्या महिन्यात जावयाचे. अनन्या होत असं कर, आतमध्ये मी अनर्से आणलेले आहेत ते घेऊन ये, म्हणजे तुझ्या बाबांनाच मला द्यायचंय. वर्षात दोनदा असतं ना, दिवाळीला नाही तर अधिक महिन्याला. अधिक आणि थँक्यू गौरीपूजनाला पण असतात. तर आमची आजी म्हणजे बिलोडीची आजी ही लाडूचा हे द्यायची, वाण द्यायची. तर त्या वाणामध्ये मध्ये लाडवाच्या मध्ये ₹1 असायचा. असे 30-30 रुपये आणि 30-30 लाडू द्यायचे. त्याला जावई खोट व्हायचा एकदम, ते काय दिलं म्हणजे फोटोबा आणि पैसे पण पैसे पण मिळणार. माझ्या दोन्ही नातींना हे आणि जावयाला दोन्ही प्रकार आवडतात, म्हणून मी आज ठरवलं की कैरीची डाळ आणि ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या म्हणून. पिझ्झा खायचा आहे असं खूप म्हणजे ऐकायला मिळतं. पण जे घरी बनवतात म्हणजे आंब्याची डाळ असो किंवा फणसाची भाजी असो, त्याला तोडच नाही. म्हणजे मी आजपर्यंत कोणाकडेच अशी भाजी खाल्ली नसते. कारलं किंवा शेपूची भाजी पण मी आजीकडची खाईन. तुला एक गंमत दाखवते. हे बघ काय ओळखतंय का बघ. करंजी आणि आंब्याची डाळ. अरे दिसली, ओळखलीस. माझ्याशिवाय खाताय तुम्ही. – 1973 साली काहीतरी रिस्ट्रिक्शन्स होती की जिथे तुम्ही लग्नात आहेर लोकांना देऊ शकणार नाही. सो मग आजोबांनी म्हणजे भाऊंनी आणि आजींनी एक युक्ती काढली की आपण सगळ्यांना ग्लास देऊयात नीलम आणि माधवच्या लग्नानिमित्त. सो त्यातला सगळ्या लोकांना त्यांनी 6-6 ग्लासचा एक सेट दिला होता. तो बऱ्याच लोकांकडे अजूनपर्यंत ते ग्लास आहेत. त्यातला एक ग्लास आमच्याकडेही आत्ता कोणीतरी पाठवला आहे, तो आत्ता मी तुम्हालाही दाखवू शकते. आमचं लग्न 15 नोव्हेंबर 1998 झालं होतं. आता 27 वर्ष झाली. आणि चितळ्यांचा जावई तुम्ही होणार म्हणजे
तेवढं आपल्याला जाणीव नसते, पण ते झाल्यावर त्याची जाणीव. मला त्यावेळेला खूप आनंद होतो की आपण केलेले पदार्थ जावयांना आवडतात आणि ते आवडीने खातात. ह्याच्यातच मला खूप आनंद वाटतो. ट्रेडिशन आणि रूढी ठेवाव्या नक्की. फक्त होतं की आजकाल मुलांना दागिने किंवा एखादं प्रेझेंट दिलं तर ते ऑकवर्ड होतात आणि त्यांना समजावायला लागेल की नाही ही आपली परंपरा आहे. आणि त्या दृष्टीने जर आईवडिलांनी म्हणजे सासू सासऱ्यांनी आईवडिलांनी काही दिलं तर ते पद्धतीप्रमाणे आहे, त्यात ते वेगळं काही नाही. अधिक महिना म्हटलं की महत्त्वाचं असतं ते म्हणजे वाण आणि जावयाचा मान. या निमित्ताने मला आपल्या संस्कृतीतलं अधिक या शब्दाचं महत्त्व तुम्हा सगळ्यांना सांगावंसं वाटतं. कारण त्यासोबत जोडलेलं असतं त्या नात्यातलं प्रेम आणि आपुलकी. असंच तुमच्या नात्यातलं घरातलं प्रेम आणि आपुलकी अधिकाधिक वाढत जावं. आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या अनेक अनेक शुभेच्छा.